जीवन जगत असताना जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात. आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आल्या म्हणजेच आपल्या जीवनामध्ये अडथळा आला असं नाही. कारण वाईट गोष्टी आपल्याला काही धडा शिकवण्यासाठी आलेल्या असतात किंवा आपल्याला नवीन वाट दाखवण्यासाठी आलेल्या असतात. असं म्हणतात ना, जिथं वाट संपते तिथून नवीन सुरुवात होते. मग तसंच आयुष्यामध्ये दुःख हे आपल्याला तोडण्यासाठी आलेलं नसतं, तर ते आपल्याला जागं करण्यासाठी आलेलं असतं. मग आयुष्यामध्ये जितकं सुखाला महत्त्व आहे त्यापेक्षा दुःखाला पण तितकंच महत्त्व आहे. कारण दुःख आपल्याला जागं करून सुखाची वाट दाखवित नेत असतं आणि ते आपल्या मनावर असतं की आपण ते दुःख आलेलं पुढचं संकट कसं हाताळलं पाहिजे, कोणत्या बाजूनं हाताळलं पाहिजे, त्याचा मनावर किती परिणाम करून घेतला पाहिजे आणि चांगल्या रीतीने परिणाम करून घेतला पाहिजे की वाईट रीतीनं परिणाम करून घेतला पाहिजे, हे आपल्या मनावर अवलंबून असतं. त्यामुळं वाईट गोष्टींना कधीच दोष देऊ नका. जितकं चांगलं घडतं घडल्यावर तुम्ही जितकं आनंदी असतात, वाईट घडलं ना तर वाईट गोष्टीला तुम्ही दोष देऊ नका. फक्त दोष देऊ नका. ते तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळी वाट दाखवित असतं किंवा तुम्हाला नवीन प्रेरणा देत असतं.